नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया। नेत्रदान हे खूप महत्त्वपूर्ण दान आहे। नेत्रदान श्रेष्ठ दान आहे आणि केल्यानं दुप्पट होणारं हे दान आहे। एका व्यक्तीने केलेलं नेत्रदान 2 व्यक्तींना दृष्टी देऊन जातं, 2 व्यक्तीच्या जीवनामध्ये उजेड निर्माण करतं। आपली भारतीय संस्कृती सांगते की तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून आपल्याला उजेडाकडे जायचं आहे। आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे, ज्यांना डोळ्यांना दिसत नाही, अशा नेत्र ज्योती उजळून टाकण्याचं जे महत्त्वपूर्ण पुण्यकर्म आहे त्याला नेत्रदान असं म्हटलं जातं। आणि हे नेत्रदान कुणी पण करू शकतं, वयवर्ष 1 पासून वयवर्ष 100 आणि त्याच्या पुढे सुद्धा। फक्त अट आहे की हा जो डोळा आहे, जे नेत्रपटल आहे, जे आपल्याला डोळ्याला दिसतं, ते बुबुळ आहे, हे निरोगी असायला हवं आणि मग अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते। चष्मा असेल तरी मरणोत्तर नेत्रदान करू शकते। आणि पहिल्यांदा हे आपण लक्षात घेऊया की नेत्रदान हे फक्त मरणोत्तरच नेत्रदान केलं जातं, जिवंतपणी नेत्रदान केलं जात नाही। आणि म्हणून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प आपल्याला आज करायचा आहे, ठरवायचा आहे की मी मृत्यू पावल्यानंतर मला नेत्रदान करायचं आहे। आणि अशा व्यक्ती आणि अशा प्रकारची भूमिका आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला समजून सांगायची आहे। म्हणजे मग मृत्यूसमयी आपल्या जवळ जे उपस्थित असतात ते आपले सगळे सोयरे आणि आपले नातेवाईक असतात। नेत्रदान हे असं पवित्र कार्य आहे की एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर 2 अंध बांधवांना ही दृष्टी प्राप्त होते। परंतु आज विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे। तरी परंतु विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल कॉर्निया अजून तर काही बनलेला नाही। त्यामुळे जर अशा डोळ्यांना जर ओपेसिटी असेल, म्हणजे कॉर्नियल ओपेसिटी असेल, डोळ्यांना टीक पडली असेल आणि त्यांचं जर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असेल आणि त्यांना परत दृष्टी मिळवून द्यायची असेल तर नेत्ररोपणच करावं लागतं। आणि नेत्ररोपणासाठी ते बुबुळ उपलब्ध असणं आवश्यक आहे। आणि बुबुळ उपलब्ध होण्यासाठी फक्त एकच पर्याय आपल्यासमोर आहे, ते म्हणजे मरणोत्तर नेत्रदान करणं। खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये दान करण्याला खूप मोठं महत्त्व आहे। दान केलं म्हणजे पुण्य मिळतं, दान केलं म्हणजे आपल्याला खूप मोठी प्राप्ती होते, समाधान मिळतं। पण आणि म्हणून अन्नदान, वस्त्रदान वगैरे वगैरेचे दान आपण सगळे ऐकलेले आणि करत आलेलो आहोत। परंतु नेत्रदान हे असं दान आहे, हे मरणोत्तर करण्याचं दान आहे, केल्याने दुप्पट होण्याचं दान आहे आणि अनेकांच्या जीवनामध्ये नेत्रज्योती प्रज्वलित करण्याचं हे दान आहे। परंतु अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे नेत्रदानाचं प्रमाण भारतामध्ये कमी आहे। खरं म्हणजे डोळ्याला टीक पडून जे अंधत्व जे निर्माण होतं, असे रुग्ण भारतामध्ये अधिक आहेत। आपल्या भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण पण अधिक आहे, तरी परंतु मरणोत्तर नेत्रदानाचं प्रमाण मात्र अत्यंत अल्प आहे। आणि त्याचं कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा। आणि ही अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी समाज प्रबोधन आणि लोकशिक्षण द्यायला पाहिजे। आणि म्हणूनच या दृष्टी या नावाच्या पुस्तकाची आम्ही निर्मिती केलेली आहे। आणि यामध्ये नेत्रदान कुणी करावं, कसं करावं, कशा पद्धतीने करावं, नेत्रदानाचा फॉर्म कसा भरावा वगैरे वगैरे माहिती याच्यामध्ये आहे। जेव्हा आपण संकल्प करतोय की मला नेत्रदान करायचं, तर नेत्रदानाचा फॉर्म आपण भरू शकतो आणि जवळच्या नेत्रपिढीला देऊ शकतो बरं। आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही त्याची कल्पना देऊ शकतो की मला असं जर समजा माझा मृत्यू झाला तर मला नेत्रदान करायचं आहे। परंतु फॉर्म भरलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही। जर समजा आता माझा मृत्यू झाला आणि मी काही फॉर्म भरलेला नसेल तरी परंतु माझे जवळचे नातेवाईक हे डिसिजन घेऊ शकतात आणि नेत्रदान माझ्या म्हणजे मरणोत्तर नेत्रदान माझं करू शकतात। तर अशा पद्धतीने नेत्रदान झालं, त्याच्यावर विषयी लोकजागृती झाली, लोकशिक्षण झालं आणि नेत्रदानाची संख्या जर वाढली तर नेत्ररोपणाची संख्या वाढेल। आणि जे अंधत्व आपल्या भारतामध्ये आहे या टीक पडल्यामुळे, डोळ्यांना कॉर्नियल ओपेसिटी असल्यामुळे त्याचं प्रमाण आपल्याला कमी होईल। तर मरणोत्तर करण्याचं हे दान असल्यामुळे या दान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं, मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा अशी मी आपण सर्वांना विनंती करते। तर नेत्रदान कोण करू शकतं? तर नेत्रदान कुणी पण करू शकतं, वयवर्ष 1 पासून 100 वयापर्यंत कुठलाही स्त्री पुरुष, कुठल्याही जाती धर्माचा पुरुष हे नेत्रदान करू शकतं। तरी परंतु जर मृत्यू काही कारणामुळे झाला असेल तर अशा व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारता येत नाही। त्याचं कारण म्हणजे फाशी देऊन
जर मृत्यू झाला असेल, फाशी घेऊन जर मृत्यू झाला असेल, पाण्यात बुडून जर मृत्यू झाला असेल, एड्समुळे मृत्यू झाला असेल, कॅन्सरमुळे मृत्यू झाला असेल, कावीळमुळे मृत्यू झाला असेल, हिपॅटायटिसमुळे मृत्यू झाला असेल, तर अशा किंवा कोरोनामुळे मृत्यू झालेला असेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तींचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. बाकी अन्य कारणामुळे जर मृत्यू झाला असेल तर आपल्याला नेत्रदान स्वीकारता येतं. त्याच्यामध्ये आणखीन एक असं, जर चष्मा असला तरी पण नेत्रदान स्वीकारता येतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, काचबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरीसुद्धा नेत्रदान स्वीकारता येतं. फक्त डोळाचं जे बुबुळ आहे, ज्याला कॉर्निया म्हटलं जातं, ते स्वच्छ आणि निरोगी असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सर्वांना मी आज आव्हान करेल, विनंती करेल की मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प आपण करावा. अनेकांनी आता असे प्रश्न विचारलेले आहेत की समजा आमच्या घरी अमुक अमुक व्यक्तीचा असा मृत्यू झाला तर पुढे काय केलं पाहिजे. तर सर्वात आधी असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते आणि आपल्याला त्यांचं नेत्रदान करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी एकाने नेत्रपिढीला फोन केला पाहिजे की आमच्याकडे असं असं झालेलं आहे आणि आम्हाला नेत्रदान करायची इच्छा आहे. तर ती टीम ती कामाला लागते. त्यांचं सगळं म्हणजे सगळ्या इन्स्ट्रुमेंटचं निर्जंतुकीकरण करून ती टीम आपल्यापर्यंत येईपर्यंत थोडा कालावधी जातो. तर तोपर्यंत डोळ्यांचा सांभाळ आपल्याला करायचा आहे. तो कशा प्रकारे करायचा आहे, तर एक तर डोळे बंद ठेवले पाहिजे. मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवले पाहिजे, म्हणजे हवेमुळे किंवा धूळ माती त्याच्यामध्ये जाऊ नये, तो निरोगीपणा त्याचा टिकून राहावा, त्याचा ओलावा टिकून राहावा म्हणून डोळे बंद करायचे. आणि बंद डोळ्यांवर थंड पाण्याच्या, म्हणजे जे नॉर्मल जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये आपला कॉटनचा रुमाल भिजून पिळून तो डोळ्यांवर आपण ठेवू शकतो, म्हणजे डोळ्यांचा ओलावा टिकून राहील. जो फॅन लावला जातो डेड बॉडीच्या आजूबाजूला तो लांब लावावा, उदबत्ती पण लांब लावावी. आणि अधूनमधून शक्य असेल तर अँटीबायोटिकचे ड्रॉप्स आपल्याला डोळ्यांमध्ये टाकायचे आहेत. जेव्हा आपण नेत्रपिढीला फोन करतो ती टीम लवकरात लवकर यायचा प्रयत्न करते, लवकरात लवकर येते आणि मग ते डोळे काढून घेतले जातात. नेत्रपेढीचं मग पुढचं काम सुरू होतं. नेत्रपिढी ज्यांना कॉर्नियल ओपेसिटी आहे असे अंध बांधवांना फोन करून ताबडतोब बोलून घेते आणि मग ते नेत्ररोपणाचं ऑपरेशन होऊन मग त्या पेशंटला दिसायला सुरुवात होते. तर हे एक पुण्याचं काम आहे. तर आपण सगळेजण या कार्यामध्ये सहभागी होऊयात. माझ्या कवितांच्या एक 4 ओळी आपल्या समोर ठेवते. 2 श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा. 2 श्वासातले अंतर, जन्म मरणाचा हा फेरा. मरणाचा हा फेरा अमृतमय करूया. मरणाचा हा फेरा अमृतमय करूया. संकल्प करूया आजच, मरणोत्तर नेत्रदान करूया. संकल्प करूया आजच, मरणोत्तर नेत्रदान करूया. सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी होण्याची मी आपणा सर्वांना विनंती करते. धन्यवाद. थँक्यू सो मच.